दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। खेडमध्ये रंगपंचमी साजरी, अलसुरे कोंडिवली दरम्यान वणवा, कोयनेच्या अवजलापासून पुन्हा वीज निर्मिती श्रीकांत हुद्दार, पर्सिसिंगवरील बंधने न हटवल्यास निवडणुकीवर बहिष्कार मच्छीमार संघटनेचा इशारा। सविस्तर वृत्त। होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिट जाते हैं, शोले चित्रपटातील या लोकप्रिय गीताच्या तालावर भाई बुरा न मानो आज होली है असा आर्जव करत खेडमध्ये रंगपंचमी साजरी करण्यात आली। रंगाची उधळण करण्यामध्ये आबालवृद्ध सहभागी झाले। आज सकाळपासूनच रंगपंचमीला सुरुवात झाली होती। बच्चे मंडळी 10 वाजल्यापासून हातात रंगाच्या पिचकाऱ्या घेऊन एकमेकांवर रंग उडवत होते। काही ठिकाणी रंगानं भरलेली मोठमोठी पिंप ठेवण्यात आली होती। या पिंपामध्ये एकमेकाला डुंबवलं जात होतं। रंगाची पिचकारी मारल्यावर एखाद्याला राग आला तर बुरा न मानो आज होली है असा आर्जव करत त्याचा राग शांत केला जात होता। रंगपंचमी असल्याने आज सकाळपासून बाजारात तशी फारशी गर्दी नव्हती। काही व्यापाऱ्यांनी आपली दुकानं सकाळी उघडली, मात्र दुपारी 2 वाजल्यापासून रंगपंचमी चालू झाल्यामुळे त्यावेळेला संपूर्ण बाजारपेठ बंद झाली आणि खऱ्या अर्थाने रंगपंचमीला सुरुवात झाली। रंगपंचमी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खेड पोलिसांनी शहरामध्ये चोख बंदोबस्त ठेवला होता। कोंडिवली आणि अलसुरे गावाच्या दरम्यान जंगलमय भागात रविवारी लागलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली। यामध्ये आंबा, काजू, कलमासह आईन, किंजळ, खैर या झाडांचा समावेश आहे। रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हा वणवा लागला। दुपारी लागलेला हा वणवा उशिरापर्यंत आटोक्यात आला नव्हता। या वणव्यामुळे खेड शिव मार्गावर धुराचे लोट पसरले होते। कोयना प्रकल्पात वीज निर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळतं। ते पाणी वाया जाऊ न देता उदंचन योजनेद्वारे पुन्हा कोयना धरणात आणून त्यातून वीज निर्मिती करण्याची योजना शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्रीकांत हुद्दार यांनी दिली। कोयना धरणाच्या जलनीत बदल करून पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी दिला जाणारा पाणीसाठा कृष्णा खोऱ्यात वळवण्याचा शासन विचार करतोय। या कामी शासनानं अभ्यास गटाची निर्मिती केली। कोयना धरणातील पाण्यावर महानिर्मितीच्या पोफळी येथील प्रकल्पात वीज निर्मिती केली जाते। नंतर हे पाणी कालव्यामार्गे वाशिष्ठी नदीत सोडलं जातं। चिपळूण शहर आणि वाशिष्ठी नदीलगतच्या गावांची पाणी योजनेसाठी कोयनेचं पाणी उचललं जातं। उर्वरित पाणी अरबी समुद्राला मिळतं। पाण्याचा वापर करायचा झाल्यास पाटबंधारे विभागाकडून व्यावसायिक दरानं पाणीपट्टी आकारली जाते। त्यामुळे या पाण्याचा कोणीही वापर करत नाही। कोयना अवजल वापरात यावं यासाठी शासनानं अनेक समित्या नेमल्या। त्या समित्यांचा अहवाल विधानसभेच्या पटलावर कधी आलाच नाही। पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी कोयनेच्या पाण्यावर कोकणात सहकार रुजवण्याची संकल्पना मांडली होती। शासनानं सोमवंशी अहवालाची बंधने लादून मच्छीमारांचा गळा दाबण्याचं कारस्थान केलं आहे। ही जाचक बंधने तातडीनं मागे घ्यावीत, अन्यथा शासनाचा निषेध म्हणून लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा पर्सिसिंग नेट मच्छीमार तालुका आणि जिल्हा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। पर्सिसिंग नेट मच्छीमारांच्या नियमानुसार मच्छीमारी करूनही केल्या जाणाऱ्या कारवाई विरोधात तालुका आणि जिल्हा पर्सिसिंग नेट मच्छीमार संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। शनिवारी 23 मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व पर्सिसिंग नेट मच्छीमारांची रत्नागिरी मिरकरवाडा जेटीवर बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला संघटनेचे जावेद होडेकर, विकास सावंत, नसीर वाघू, सुलेमान मुल्ला, विजय खेडेकर, इम्रान मुकादम, नाटे येथील आदम मुकादम आदी मच्छीमार पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती। युवा सेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य योगेशदादा कदम यांनी आज भरणे येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं।
यावेळी जिल्हा परिषद सभापती अण्णा कदम, उपजिल्हा प्रमुख शंकर कांगणे, शहर प्रमुख निकेतन पाटणे, महिपत पाटणे, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, शैलेश कदम, अंकुश कदम, विनायक झाडेकर, शिवसेना युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। भरणे तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष संजय मोडसिंग यांचे वडील सीताराम मोडसिंग यांचं वयाच्या 80व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे। त्यांचं उत्तर कार्य 26 मार्च रोजी त्यांच्या राहत्या घरी घडशीवाडी भरणे येथे होणार आहे। युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणी योगेशदादा कदम यांच्या कार्यप्रणालीनं प्रेरित होऊन खेड तालुक्यातील मोहाणे गावातील जंगमवाडी येथील दीपक जंगम, दत्ताराम जंगम, अनंत जंगम, लक्ष्मण जंगम, मनोहर जाधव, अर्चना जंगम, सुलोचना जंगम, ऋषिकेश जंगम, किरण जंगम, अभिषेक जंगम, मनीषा जंगम, दर्शना जंगम, नलिनी जंगम, संगीता जंगम, मोहन जंगम तसेच ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी दादांसमवेत जिल्हा परिषद माजी सभापती अण्णा कदम, उपजिल्हा प्रमुख शंकर कांगणे, तालुका प्रमुख राजा बेलोसे, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, महिपत पाटणे, शाखा प्रमुख दिलीप साबळे, शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते। दापोली फणसू येथे शिमगा उत्सवानिमित्त सत्यनारायणाची पूजा आणि ग्रामदेवतेचं दर्शन मंडणगड दापोली खेडचे लोकप्रिय आमदार माननीय संजयराव कदम यांनी घेतलं। महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्ते मुजीबभाई रुमाणे, फरमान शेठ, उन्हवरे पंचायत समिती सदस्य ममताताई शिंदे, उन्हवरे उपसरपंच मंगेश शिंदे, कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी त्यांच्या समवेत होते। कोकणात शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे। शिवसेना नेते पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी सहकुटुंब जामगे येथे ग्रामस्थांसमवेत शिमगा उत्सवाचा आनंद घेतला। युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य योगेशदादा कदम, सिद्धेशदादा कदम यांनी त्यांच्या जामगे गावच्या सहाणे समोर ग्रामदेवतेची पालखी नाचवली आणि आशीर्वाद घेतले। दापोली चंद्रनगर येथे खाणेकरी देवीचा शिमगा उत्सवानिमित्त दापोली खेड मंडणगडचे आमदार संजयराव कदम यांनी दर्शन घेतलं। यावेळी पंचायत समिती उपसभापती दीपक खळे, जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे, रवींद्र कालेकर, माजी शहराध्यक्ष विलास शिगवण आणि पदाधिकारी व कार्यकर्ते होते। शिवसेनेचे जालगाव गटाचे माजी विभाग प्रमुख आणि गावतळ वाकवली परिसरातील उद्योजक आणि दांडगा जनसंपर्क असलेले शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते NY पवार यांचा दापोली मंडणगड खेडचे लोकप्रिय आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश झाला। यावेळी प्रमुख उपस्थित महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्ते मुजीब रुमाणे, जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे, रवींद्र कालेकर, शहराध्यक्ष नितीन मयेकर, दापोली नगरपंचायत नगरसेवक सचिन जाधव, माजी शहराध्यक्ष विलास शिगवण, धीरज पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते। काल महाडनाका येथे काळकाई आणि पाथरजाई या 2 बहिणींची भेट झाली। आता पाहूया त्याची क्षणचित्रे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेडमध्ये रंगपंचमी साजरी, अलसुरे कोंडिवली दरम्यान वणवा, कोयनेच्या उज्ज्वलापासून पुन्हा वीज निर्मिती, श्रीकांत हुद्दार, पल्सेसिनवरील बंधने न हटवल्यास निवडणुकीवर बहिष्कार, मच्छीमार संघटनेचा इशारा। याचबरोबर दीप न्यूज संपल्या। धन्यवाद।